नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला अंशिक अपूर्णांकामध्ये त्याची बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना जे लसावीचे नियम आहेत ते सांगणार आहे। तर नियम पहिला असा आहे, छेद समान असेल तर तो छेद लसावी असतो व अंशात जी आहे ती क्रिया करावी। उदाहरणामध्ये जर आपण उदाहरण पाहिलं 2/5 अधिक 7/5 या ठिकाणी छेद समान आहे म्हणून हाच लसावी काढायचा, 5 लसावी निघाला। अंशाची आहे ती क्रिया करायची, 2 अधिक 7 उत्तर येतं 9/5 अशा प्रकारे। उदाहरण दुसरे उदाहरण 7/3 अधिक 5/3 वजा 4/3 अशा प्रकारे 3 अपूर्णांक आहेत परंतु छेद तिन्ही समान आहे म्हणून या ठिकाणी लसावी असेल 3 आणि अंशामध्ये जी आहे ती क्रिया म्हणजे 7 अधिक 5 वजा 4 बरोबर 7/5 12 वजा 4 म्हणजे 8 भागिले 3 अशा प्रकारे। दुसरा नियम, छेद असमान असेल तर व एका छेदास इतर छेदाने भाग जात असेल तर तो मोठा छेद लसावी घ्यावा व या लसावीस प्रत्येक छेदाने भागून येणाऱ्या भागाकाराने अंशास गुणावे। उदाहरणामध्ये उदाहरण 1 2/3 अधिक 5/6 या ठिकाणी पाहिलं आपण छेद असमान आहे परंतु या 6ला 3 ने भाग जातो म्हणून 6 लसावी घ्यावा या ठिकाणी आणि या लसावीला काय करायचं आता प्रत्येक छेदाने भागायचं आपल्याला। 3 न भागलं 3 दोन्ही 6 आलं 2 भागाकार आला या 2 ने भागाकाराने या अंशाला गुणायचं 2 दुनी 4 अधिक 6 1 6 1 आला भागाकार 1 न 5 ला गुणायचं 5 1 5 बरोबर उत्तर आलं 4 आणि 5 9/6। उदाहरण 2 11/2 अधिक 5/8 वजा 7/4 अशा पद्धतीने उदाहरण आहे। या ठिकाणी पाहिलं आपण तर तिन्ही छेद असमान आहे परंतु या ठिकाणी 8 हा जो लसावी 8 हा जो छेद आहे या छेदाला या दोघांनी भाग जातो मग या ठिकाणी 8 हा छेद लसावी म्हणून घ्यायचा। आता या लसावीला काय करायचं प्रत्येकाने भागायचे 2 न भागायचे 2 चौक 8 4 भागाकाराला 4 न 11 ला गुणायचे 11 चौक 44 अधिकचं चिन्ह। आता 8 1 8 भागाकार 1 आला 1 5 5 वजाचं चिन्ह 4 दुनी 8 भागाकार 2 आला 2 न 7 ला गुणा 7 दुनी 14 अशा पद्धतीने पुढे काय करायचं क्रिया करायची। 44 5 49 वजा 14 भागिले 8 बरोबर। आता 49 वरून 14 गेले 9 तून 5 गेले 9 तून 4 गेले 5 आणि 4 3 गेले 4 2 1 गेले 3 35/8 अशा प्रकारे बाकीची क्रिया तुम्ही करू शकता फक्त आपण या ठिकाणी लसावी लक्षात घ्यायचा आहे। आता बाकीचे नियम दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।